पुढची बातमी पुण्याहून। पुण्यातील टोळी युद्ध पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला। या घटनेमुळे पुणे शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बघूया हा खास रिपोर्ट। पुणे सातारा रस्त्यावरचा बालाजी कॉर्नर परिसर, या परिसरात सकाळची लगबग सुरू होती आणि अचानक परिसरात गोळ्यांचे आवाज घुमले। या ठिकाणी फायरिंगची घटना घडलेली आहे। एक रिक्षा चालक अक्षय मस्के असा हा 26 वर्षाचा तरुण आहे, जो या ठिकाणी त्याच्या रिक्षा घेऊन उभा होता आणि त्याच वेळी दुचाकीवरून आलेले 2 ते 3 जणांनी त्याच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत। अक्षरशः 3 गोळ्या या ठिकाणी झाडलेल्या आहेत। फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे, पोलीस या ठिकाणी पोहोचले। जर आपण बघितलं तर याच ठिकाणी त्याची रिक्षा उभी होती आणि मागून अचानक एका मोटरसायकलवरून 3 ते 4 जण आली अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर त्यांनी एकाच फायरिंग सुरू केली। अक्षय उर्फ बाळा म्हस्के हा रिक्षा चालक सकाळी 10च्या दरम्यान बालाजी कॉर्नर परिसरात आला, पण त्याच्या हालचालींवरती आधीपासून नजर ठेवून असलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला। आरोपींनी अंदाजे 5 राऊंड्स फायर केले आणि इतक्यावरच न थांबता कोयत्यानंही सपासप वार करण्यात आले। रक्त बघून चक्कर यायला लागली। आमची बी जवान मुलं आहेत, असं नाही करायला पाहिजे। कुणाचा मुलगा असो, चांगला असो, तुमच्या दुश्मनी असं ना मिटवून घ्या, असं नाही करायला पाहिजे काहीच। गोळ्या लागताच अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। भर रस्त्यात झालेल्या थरारक हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिकांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं। अक्षय उर्फ बाळा म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणातला आरोपी आकाश म्हस्केचा भाऊ आहे। आकाश म्हस्के सध्या नाशिक कारागृहात कैद आहे। त्यामुळे हल्ल्यामागे जुन्या गँगवॉरचा अँगल असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। 2 वर्षांपूर्वी नानापेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकरची गोळ्या झाडत आणि कोयत्यानं वार करून हत्या झालेली। त्या घटनेनंतर पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांमधला संघर्ष आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं। अक्षय बाळा म्हस्के सध्या आमचे जे माहिती आहे ते तर रिक्षा चालक होते। मोटिव्ह सांगणे हे फार लवकर होईल, मोटिव्हचा पण आम्ही शोध घेणारच आहे। तो त्यासाठी आरोपी मिळायला लागतील। खात्रीशीर आरोपी आम्हाला हे आज लवकरात लवकर मिळतील। मोटिव्ह सांगणे आत्ता सध्या आम्हाला सांगता येणार नाही खात्रीशीर। आमचं शोध चालू आहे, त्याबाबत आरोपी मिळतील, त्यामध्ये सगळं क्लिअर होऊन जाईल। गेल्या काही दिवसांपासून काही संशयित व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याची जाणीव अक्षयला सुद्धा झाली होती। त्यामुळे कुटुंबियांनी त्याला सावध राहण्याचा इशारा दिलेला। रात्री अपरात्री उशिरा बाहेर पडणं त्यानं बंद केलं होतं। सध्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केलाय। आमचे ॲडिशनल CP क्राईम, DCP क्राईम, सर्व क्राईमचे युनिट्स, तसेच पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, आमचे झोन 2 आणि इथले आजूबाजूचे सर्व पोलीस स्टेशनचा DB स्टाफ वगैरे या आरोपींच्या शोधात आहेत आणि आम्हाला खात्री आहे टेक्निकल सर्वेलन्स चालू आहे। परत ह्युमन इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत आणि खात्रीशीर हा लगेचच आमचा हे आहे की डिटेक्ट होऊन आरोपीसुद्धा अटक केले जातील। पुण्यात दिवसेंदिवस टोळीयुद्ध, कोयता गँग, गोळीबार, हल्ले आणि वाढती गुन्हेगारी यामुळे शहराच्या कायदा सुव्यवस्थेवरती गंभीर प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात आता गुन्हेगारांची दहशत वाढताना दिसते। त्यामुळे पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कमी झालाय का, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होऊ लागलेत। मिकी घई, ABP माझा, पुणे।